गन मेटल बुश विविध अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात, जसे की यंत्रसामग्री, इंजिन, पंप आणि वॉल्व. गन मेटल बुशिंगमध्ये उच्च शक्ती, कडकपणा आणि गंज प्रतिकार असतो. गन मेटल बुशला गन मेटल बेरिंग किंवा गन मेटल बुशिंग असेही म्हणतात. म्हणूनच आज मिडी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी गन मेटल बुश मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आले आहे. रॉ मटेरियल: सँड, क्ले, बाइंडिंग एजंट, कॉपर, लीड, टिन अँड झिंक. प्लांट अँड मशिनरी: सँड मूलर, मोल्डिंग बॉक्स, फाउंड्री टूल्स, गॅस फायर्ड और इलेक्ट्रिकल हीटिंग फर्नास, लेथ मशीन, CNC मशीन, ऑप्टिकल इमिशन स्पेक्ट्रोमीटर, ब्लोअर. प्रोसेस: गन मेटल बुशेस वाळू टाकण्याच्या प्रक्रियेद्वारे तयार केली जातात, ज्यामध्ये प्रथम त्याची माती तयार केली जाते, ज्यासाठी सँड मूलर मशीनमध्ये आवश्यक रचनेमध्ये बाइंडिंग एजंटसह माती चांगली मिसळली जाते. मग चिकणमाती तयार केल्यानंतर विविध डिझाईन आणि आकारमानांच्या नमुन्यानुसार त्याचा साचा तयार केला जातो. मग साचा तयार झाल्यानंतर तो ब्लोअरच्या मदतीने वाळवला जातो. या प्रक्रियेच्या समांतर तांबे, शिसे, कथील, जस्त धातू आवश्यक रचनेत भट्टीत टाकल्या जातात आणि वितळल्या जातात, ज्यामुळे आपली वितळलेली तोफा धातू तयार होते. मग ते साच्यात ओतले जातात आणि कास्ट केले जातात. साचे थंड झाल्यावर ही कास्ट केलेली झुडपे साच्यामधून बाहेर काढली जातात आणि पूर्ण केली जातात, ज्यामध्ये लेथ आणि CNC मशीनच्या मदतीने या झुडुपांना इच्छित भत्ते आणि सहनशीलतेनुसार अंतिम आकार दिला जातो. पूर्ण झाल्यानंतर ऑप्टिकल उत्सर्जन स्पेक्ट्रोमीटरच्या मदतीने त्याची रासायनिक रचना तपासली जाते. त्यानंतर ते पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे आज आपल्याला गन मेटल बुश निर्मिती व्यवसायाची माहिती मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवनवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमच्या मिडी उद्योग विश्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.